मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बरेच व्हिडिओ मी सांगत होतो तिसऱ्या यंत्राविषयी। तर तिसरं यंत्र प्रसिद्ध झालेलं आहे। ज्यांना हवं असेल त्यांनी मागणी करावी। 7 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट घ्यावं। त्याच्यावर आपला पूर्ण पत्ता लिहावा पिनकोड नंबर सह। 25 रुपयाची पोस्टाची तिकीट त्याला लावावी। त्यावर माझा पत्ता मुळीच लिहू नये। मी अनेकदा सांगतो पण अनेक जण पत्ता माझा लिहितातच। व्हिडिओतील प्रत्येक शब्द ऐकून आपण कार्य करायला हवं। आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 पिनकोड नंबर 9850015558 असा पत्ता लिहून स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवावं। माझ्याकडे आल्यावर आपल्या पाकिटामध्ये मी 3 यंत्रसिद्धी पाठवून देईन। ती अभिमंत्रित केलेली आहे। आपल्याला त्याच्याविषयी प्राणप्रतिष्ठा किंवा काहीही करण्याची, अभिषेक वगैरे करण्याची काहीही गरज नाही। आपल्याला मात्र 3 यंत्र काच फ्रेम करावीच लागेल, अशी लावता यायची नाही। लॅमिनेशन चालणार नाही। आणि ही देवघरात स्थापन करण्याची यंत्र नाही, ही ग्रहगोलाची यंत्र आहे, म्हणून सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। दिशा कुठलीही असो, मुहूर्त कुठलाही असो, 3 यंत्र आपल्याला एकाच हालमध्ये सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। आपलं ज्वेलरचं शॉप असेल, किराणा दुकान असेल, किराणा शॉप असेल, सलून केश कर्तनालय असेल, ब्युटी पार्लर असेल, दवाखाना असेल, शाळा कॉलेजचं ऑफिस असेल, कपड्याचं दुकान असेल, रेडीमेड कपड्याचं दुकान असेल, श्री सौंदर्य प्रसाधनाचं दुकान असेल, वाहन बुकिंगचं दुकान असेल, वाहन सर्व्हिसिंगचं दुकान असेल, जे काही आपल्याला पैसे आवक जिथे होते तिथे सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी, इतरांनी मुळीच मागवू नये। असो, आजच्या कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यास सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आहे गुरु नको शुक्र हवा। ज्योतिषशास्त्राचा विषय आहे। गेल्या आठवड्याभर माझ्याकडे ह्याच विषय घेऊन अनेकांची विचारणा झाली की त्यांना त्यांच्या पुजारी वर्गाने, हितसंबंधिताने गुरु 12वा आहे विवाह करू नका, गुरु 8वा आहे विवाह करू नका, गुरु 4था आहे विवाह करू नका, गुरु 6वा आहे विवाह करू नका। आता हा गुरु कितवा आहे हे सांगत असताना विवाह याच्या संबंधित हे वाक्य आहे। आता विवाहाचा आणि गुरुचा काहीही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही। गुरु हा स्वतः अविवाहित आहे। गुरु हा संन्यासी आहे। गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे। गुरु भजन कीर्तन करणारा ग्रह आहे। गुरु सात्विक विचाराचा ग्रह आहे। गुरु ब्रह्मचारी आहे। असा हा गुरु आपल्याला विवाहाच्या दृष्टिकोनातून लोक का पाहता हे एक आश्चर्य आहे। गुरु विवाहाच्या दृष्टिकोनातून काहीही कार्य करणारा ग्रह नाही।
आपल्याला शुक्र बघावा लागेल, कारण शुक्र हा विवाह कारक ग्रह आहे. स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण निर्माण करतो, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण करतो. दोघांमध्ये आकर्षण निर्माण झालं की प्रेम होते आणि प्रेम निर्माण झालं की विवाह होतो. शुभमंगल सावधान करणारा ग्रह असेल तर तो शुक्र आहे, म्हणून आपल्याला शुक्र बघायला हवं. गुरु बघण्याचं काहीही काम नाही, कार्य नाही. शुक्र किती उंचीचा आहे, शुक्र किती पॉवरचा आहे, शुक्र कुठे आहे हे बघायला हवं. त्यानुसारच विवाहाची तारीख, विवाहाचा मुहूर्त ठरवायला हवा. माझा मोठा मुलगा अलंकार बोरकर यांचा विवाह मी शनी अमावस्येला केलेला आहे. आज तो लक्ष्मीत खेळतो आहे. म्हणून आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, जानकारी घ्यायला हवी. कारण विनाकारण मुहूर्त हे लांबले जातात, वय वाढत जाते, पुढे काही समस्या निर्माण होतात, नैसर्गिक समस्या असतात, आजारपणाच्या समस्या असतात, पैशाच्या समस्या असतात आणि मग आपला विवाह लांबणीवर पडतो. म्हणून गुरु आपण काहीही बघू नका. गुरु 8वा असला, गुरु 12वा असला, गुरु 6वा असला, गुरु 4था असला की गुरु कुठल्याही स्थानामध्ये हा असणारच आहे. आणि आपल्याला त्याच्याविषयी काही कार्य करायचं असेल तर आपल्या गावातील दत्त मंदिरामध्ये 9 किंवा 12 हिरवी फळं, 9 किंवा 12 पिवळी फळं, हिरवी नव्हे, 9 नाणी किंवा 12 नाणी ही दत्त मंदिरात ठेवावी, इतरत्र कुठेही ठेवू नये. दत्त मंदिरात ठेवावी हे पुन्हा सांगतो आहे मी, ऐकून घ्या. पुन्हा आपण इतरत्र बुद्धी चालवू नका. तसं करण्याची इच्छा आहे तर करा, नसेल तर करण्याची गरज पण नाही. विवाहाचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर मात्र विवाह लावण्याचा काटोकाट प्रयत्न करा, कसोशीने प्रयत्न करा. पुष्कळशे लोक विवाहाची तारीख काढतात, विवाहाचा मुहूर्त काढतात आणि विवाहाच्या मुहूर्तावर विवाह होत नाही, मग तो पुढे आपत्तिकारक ठरतो. काहींचे विवाह गंडांतर योगात होतात, काहींचे विवाह विष्टी योगात होतात, काहींचे विवाह विषांत योगात होतात, काहींचे विवाह गंड योगात होतात, काहींचे विवाह व्यतिपातित होतात. आणि मग आपल्या संसारामध्ये काहीतरी विघ्न, अपूर्णता, संतती निर्माण न होणे, संतती विलंब लागणे, आजारपण येणे, आर्थिक नुकसान होणे, वाद होणे, दुरावा होणे, घटस्फोट, पावतर तयारी होणे, कोर्ट कचेरीचे प्रसंग होणे असे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून विवाह हा विवाह मुहूर्ताच्या वेळेलाच लावला पाहिजे. आता गुरुबद्दल आपला जो गैरसमज आहे तो तुम्हाला काढून टाका मनातून. कारण गुरु पुनश्च सांगतो हा अविवाहित आहे, ब्रह्मचारी आहे, तो मंदिरात राहणारा ग्रह आहे, रानावनात राहणारा, पहाडात राहणारा ग्रह आहे. विवाह संबंधी त्यांचं कार्य काहीही नाही. ब्रह्मचारी असल्या कारणाने त्यांना वंश नाही. मग वंश नसलेला, संन्यासी असलेला, ब्रह्मचारी असलेला असा गुरु आपण का पाहतात? शुक्राची नीती, शुक्राची स्थिती आपण बघून विवाह कार्य करायला हवं. अनेक वेळेला गुरु हा जन्मकुंडलीत बघत असताना विवाहस्थळ कसे होईल, काय होईल, तर इथे ते निर्णय चुकतात आणि आपल्याला अचूकतेचं मार्गदर्शन मिळत नाही. विवाहस्थान विवाहाच्या कुंडलीतील, जन्मकुंडलीतील नाही. विवाहाची कुंडली काढून विवाहाच्या कुंडली स्थानामध्ये वर्तमान स्थिती काय हे बघायला हवी. अनेकांच्या कुंडलीमध्ये विवाहस्थानामध्ये 7.5चा भोग असतो, काहींच्या ठिकाणी आरोग्यस्थानी भोग असतो, काहींच्या ठिकाणी अष्टमस्थानी भोगात असतो, काहींच्या ठिकाणी दृष्टियोग असतो.
शनीला 3री दृष्टी असते, 7वी दृष्टी असते, 10वी दृष्टी असते, इतरतही अनेक दृष्ट्या असतात. एका ग्रहाला 120 दृष्ट्या असतात. आणि असे जर दृष्टीचे खेळ असले तर मात्र वैवाहिक संसार हा जो आपण सुरू करतो त्याच्यामध्ये काहीतरी उणीव निर्माण होते, सुखाचा संसार होत नाही. हे बघण्यासाठी मात्र आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. जन्मकुंडली ही जन्माक्षर लिहिलेलं पहिल्या पानावरचं, जन्मांक लिहिलेलं पहिल्या पानावरचं, कॅम्प्युटरविषयी काढलेली कुंडली ही असत्य असते. हस्तलिखित कुंडली पारंपरिक पद्धतीने काढलेली कुंडलीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करू करते. आपण अचूकतेच्या मार्गदर्शनाकडे जात असतो. म्हणून कुंडली प्रत्येकाने काढून घ्यायलाच हवी. पुष्कळशे लोक म्हणतात आमचा तात्पुरता प्रश्न विवाहाचा पहा आणि मग सोडा. मी अनेकांना सांगतो की तुम्ही कुंडली करून घ्या पूर्ण आयुष्याची, पण बहुतांशी 99 लोक ऐकत नाही आणि मग 99 लोक समस्याग्रस्त होतात आणि मग मागावून येतात. अहो, मुलगी, पत्नी, सूनबाई सासरी चालली राहायच्या ऐवजी माहेरी चालली गेली आहे. महिना झाले, 2 महिने झाले, बाळंतपणाला गेली पण अजून येतच नाही. काही ना काही कारण सांगते. स्वभावात वाद होतो, सासू सुनाचं पटत नाही. अनेकांना संतती होत नाही, संतती विलंब योग तयार होतो. आरोग्याची स्थिती बरोबर राहत नाही, मानसिक व्यथा निर्माण होतात. मग असं जर आपल्याला जर झालं तर मग काय कराल? मग त्याच्यासाठी अगोदरच आपण हुशारी केली पाहिजे आणि अभ्यासागंती आपण निदान कमीत कमी पण अचूक असलेली कुंडली तयार करून नंतरच विवाह योग बघायला पाहिजे, विवाह ठरवायला पाहिजे. विवाह ठरवताना गुणमिलन अजिबात बघू नका, गुणमिलन बघू नका, गुणमिलन बघू नका असं सांगितल्यावरही लोक गुणमिलनच बघतात. एक डोक्यामध्ये फीड झालेलं असते गुणमिलन गुणमिलन गुणमिलन. कुंडली मिलन करा, कुंडली मिलन करा, कुंडली मिलन करा आणि कुंडली निर्णय आला कुंडली मिलनाचा तरच विवाह करा, अन्यथा करू नका. या ठिकाणी आपल्याला जाणकार ज्योतिषीच हवे, इतरत्र कुणीच नाही. विवाहाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देणारा ग्रह शुक्र आहे, म्हणून शुक्राची गती आपल्याला बघायला हवी. मुहूर्त पाहताना किंवा तुम्ही गुरु जर बघत असाल तर गुरुचं काही काम आहे, गुरुकडे लक्ष सुद्धा देऊ नका. वर्तमान स्थितीमध्ये कुंभ राशीला 7.5 आहे, मीन राशीला 7.5 आहे आणि मेष राशीला पण 7.5 आहे. हा 7.5चा भोग अत्यंत कठीण असा असतो. वर्तमान स्थितीत सिंह राशीला आणि धनु राशीला ढय्या 7.5 आहे. मोठी 7.5 7.5 वर्षाची असते, ढय्या 7.5 2.5 वर्षाची असले तरी 2.5 वर्षाची 7.5 अनेक जण सौम्य 7.5 समजतात, ती चुकीचं आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन हे ढय्या 7.5तच झालेलं आहे. वर्तमान स्थितीमध्ये आपण पाहिलं तर बाल्य अवस्थेत 7.5 असल्या कारणाने बालकांचा मृत्यूचं प्रमाण आपल्याला जास्त अधिक दिसून येणार आहे. या 8-10 दिवसातच जळगावच्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बालकांचे मृत्यू झालेले आहेत. डॉक्टरच्या चुकीमुळे झालेला आहे असा अनेकांचा ग्रह नाही, समज आहे आणि पक्का पण आहे असं अनेकांचं आहे. ICU, क्रिटिकल हॉस्पिटल
हे कशासाठी केलेलं आहे? हे मरणाचे आहेत का? याच्यात दाखल झालेल्या रुग्णांचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. असे मृत्यू व्हायला नको. या मृत्यूचा संबंध जसा आपल्याला आपल्या कुंडलीतून पाहत असताना त्याचा संबंध हा विवाहाच्या संबंधच आहे. कारण या ठिकाणी अखंड सौभाग्यवती विधवा योग कुंडली मिलनामध्ये किंवा कुंडली बघण्यामध्ये जर विवाह विधवा योग असला तर माणसाचं आयुष्य कमी निश्चितच होणार. आणि सौभाग्यवती योग जर असला तर माणसाचं आयुष्य हे वाढणार. हे आपल्याला विवाहाच्या कुंडलीतूनच शोधन करून मिळत असते. आपल्याला विवाह योग बघत असताना शुक्राची गती अनुसार आपल्याला बघायचं असते की शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकत जातो त्यावेळेला विवाहस्थळ येत जातात. आणि या ठिकाणी जर विवाह शुक्र स्तंभित झाला तर विवाहस्थळ येणे थांबतात. विवाहस्थळे शुक्र जर वक्रगतीत असला विवाहस्थळ घरून निघतात, वार्ता निघते, परंतु स्पीड ब्रेकर लागतो आणि मग ते आपल्या दारापावतर आपल्या घरापावतर न येता परत जातात. या ठिकाणी आप्तस्वकीय नातेवाईक मंडळी, आपले मित्र परिवारातले लोक यांच्या कार्यवाहीमुळे काही स्थळं ही परत जाताना दिसतात. वर्तमान स्थितीमध्ये अनेक वेळा नातेवाईक सुद्धा विरोधात्मक भूमिका विवाहाच्या बाबतीत घेत असतात. आपल्याला एखादं मुलीचं स्थळ पसंत आहे आणि ते म्हणतात नका, हे बरोबर माणसं नाही, काही नाही, मुलगी अशी आहे तशी आहे, काही कारणं सांगतात. आता ती मुलगी आपल्या घरात येऊ नये म्हणून ते यांचं ते वदन असते, असं सांगणं असते. कारण ती मुलगी त्यांना त्यांच्या नातेवाईकात द्यायची असते, हा त्यातील हेतू असतो. आणि हे आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून सहज कळून येते. म्हणून आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण विवाह ठरविताना किंवा विवाह योग बघत असताना गुरुचं काही कार्य नाही, गुरु बघू नये, शुक्र बघावा. असे असताना आपल्याला कुंडली मिलन करूनच विवाह ठरवायचा हे पुन्हा मला सांगायचं. याच्यासाठी इच्छित वर इच्छित वधूंच्या जन्मकुंडल्या पारंपरिक पद्धतीच्या करून घ्यायला हव्या. विवाहस्थळाचं वय झालं आहे, विवाहासाठी सक्षम आहात आपण, मग ऐनवेळी कुंडली होत नाही म्हणून अगोदर कुंडली करून ठेवावी. पण जे स्थळ आलं की आपल्याला लगेच कुंडली उघडून आणि दुसऱ्याची कुंडली तयार करून दुसऱ्या बाजूची आपल्याला तिथे लवकर निर्णय घेता येतो. शुक्राची गती ही बघत असताना ती जर अष्टम स्थानातून येत असेल तर त्या ठिकाणी विवाहाच्या वेळेला सगळा विवाह ठरलं गेलं, आज लग्न आहे, विवाह शुभमंगल सावधान आहे, त्याच वेळेला आप्तसखीय नातेसंबंधात 10 दिवसाच्या अधिकारी वर्गात मृत्यू येत असतो आणि विवाह लांबणीवर पडतो. म्हणूनच याच्यासाठी जन्मकुंडली ही अत्यंत आवश्यक बाब आहे.
शुक्र ज्या वेळेला लाभस्थानातून भाग्यस्थानातून विवाहस्थानाकडे जाईल, कर्तव्यस्थानातून धनस्थानातून विवाहाकडे जाईल, जन्मस्थानातून विवाहाकडे जाईल, त्रिकोणस्थानातून विवाहाकडे जर गेला तर तो राजयोगकारक असतो. 5वं स्थान आणि 9वं स्थान हे त्रिकोणस्थानं असतात. याच्यातून जर विवाह मार्ग जर दिसत असला तर तो राजयोगकारक विवाह होतो. विवाहाच्या स्थानामध्ये पापकर्तरी योग असला तर ठरलेला विवाह मोडतो, घटस्फोट होतो, वाद होतो, लांबणीवर पडतो. आणि त्याच ठिकाणी हर्ष नेपच्यून नावाचे योग असले किंवा त्या कर्तरी योगामध्ये असला तर गूढ वलय निर्माण होते. साखरपुडा होता होता नकार होतो, विवाह करता करता नकार होतो. आणि हे जर शुभयोगात असले तर अचानक अनपेक्षितरित्या स्थळ येऊन शुभमंगल सावधान होऊनही जाते. शुभ अशुभ ग्रहयोगाच्या सान्निध्यात, शनीच्या 7.5, मंगळाच्या दृष्टीत, राहुकेतूच्या भ्रमणात, बुध विरक्त नपुंसक ग्रहाच्या योगात, शनी हा मकर राशीचा झोपाळू, कुंभ राशीचा उत्साही परंतु तो विरक्त, मंगळ अग्निजन्य, रवी अग्निजन्य, चंद्र श्रीकारक, शुक्र श्रीकारक, गुरु पुरुषकारक, असे आपल्याला अनेक ग्रहांचे कारकत्व बघून आपल्याला विवाहाच्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन करता येते. परंतु याला जाणकार ज्योतिषी हवा असतो. मुलाची पत्रिका आपल्याला बघायची आहे किंवा मुलाची पत्रिका बघायची आहे तर याच्या स्थळ कोणाला येणार आहे ते त्या मंडळीकडे ना माहीत नसते, आम्हालाही माहीत नसते. परंतु पत्रिकेवरून जर केलं, प्रश्न समस्यावरून नाही. पुनश्च माझं वाक्य शब्द लक्षात घ्या. पुष्कळशे लोक प्रश्न समस्या फक्त विचारतात, त्यांच्यासाठी नाही. कुंडलीवरून जर भाष्य केले तर ते अधिकाधिक अचूकतेकडे, सत्यतेकडे जात असते. यात स्थळाची दिशा आपल्याला कळते, वर्ण कळतो म्हणजे रंग कळतो, चेहरा कळतो, नाकी डोळी कळतात, उंची कळते, स्वभाव कळतो, वाणी कळते, भाग्य कळते, जीवन आयुष्य कमी आहे, अधिक आहे, अल्पायुष्य आहे, पूर्णायुष्य आहे, सासू संबंध कसे आहे, संतती प्रश्न कसा आहे, मनुष्य बुद्धिवान आहे का विद्यावान आहे, त्याचा विवाहाच्यासाठी संसारासाठी किती आसक्ती आहे नाही आहे, या अगोदर विवाह ठरण्याच्या अगोदर एखादा अफेअर आहे का, प्रेमयोग आहे का, विवाह असणारा हा प्रेमयोग अफेअर हे विवाहानंतरही कायम राहणार आहे का नाही, आई वडिलांना स्थळं बघण्याकडे सांगतात आणि त्यांचा प्रेमविवाह ठरलेला असतो, काहींचा विवाह झालेलाही असतो. याचं सगळं स्वरूप जर जाणकार ज्योतिषी असला तर आपल्याला मिळतेच. म्हणून प्रत्येक ग्रहाचं कारकत्व हे वेगवेगळं असते, ते आपल्याला बघायला हवं असते. मागच्या 15-20 दिवसामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही ह्या महिन्यामध्ये विवाह करू नका, साखरपुडा निदान करू नका. पण त्यांनी ऐकलं नाही, साखरपुडा केला आणि मुलाला जबरदस्त ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला. एवढीच माझ्याजवळ वार्ता आली, पुढची वार्ता अजून आली नाही. म्हणून आपल्याला पंचांग पंडित ज्योतिषी नको आहे, अभ्यासू जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे. संपूर्ण जीवन आयुष्याचा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. इथे काटकसर अजिबात नको, नाहीतर विवाहाचा झालेला खर्च सुद्धा वाया जाईल. कोर्ट प्रसंगीचे प्रसंग आले तर त्याच्यात पुन्हा वेळ जाईल आणि बदनामी होईल, ती वेगळी होईल.
आणि पुढच्या विवाहाला विलंब लागेल का नाही लागेल, का विवाह होईल की नाही होईल, हा एक प्रश्नांकित प्रश्न राहील. म्हणून मी अनेकांना सांगतो की कुंडली मिलन करूनच विवाह करा, पण त्यासाठी कुंडली दोघांच्या काढून घ्या. परंतु 99% लोक मनुष्य हा तात्कालिकच बघा असं सांगतो आणि पुढच्या संकटाला सामोरं त्याला जावं लागते, जातो आणि मग इथे रडत बसतो. विवाहाचा प्रश्न बघताना आपल्याला जे काही जन्मकुंडलीमध्ये लग्न जे लिहिलेलं असते ते लग्न म्हणजे विवाह नव्हे, तो लग्न हा शब्द चुकीचा आहे. ते उदयमान कुंडली आहे. आपल्याला विवाहाची कुंडली असायला हवी, काढायला हवी. पुनश्च आपण गुरुकडे लक्ष न देता शुक्राकडे लक्ष द्यावं एवढं सांगून आजच्या कार्याला विराम देतो. विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचा विराम देऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना जरूर शेअर करा. आपलं हे चॅनल, आपलं हे मार्गदर्शन सगळं जागतिक स्तरावर आपल्याला न्यायचं आहे. त्यासाठी तुमचं सहाय्य मला हवं आहे. माझं वय 76 आहे. 3ऱ्या टेरेसवर येऊन मी राहिलेलो आहे. रात्रीची वेळ आहे. हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अंतिम शब्द असा होता की हे माझं कार्य तुम्ही पुढे चालू ठेवा म्हणून. त्या वचनाला बांधिलकी म्हणून मी हे कार्य करीत आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आणि त्या म्हणूनच हे चॅनल बोरकर गुरुजींचं अधिकाधिक शेअर करण्याचा आपण प्रयत्न करा. सर्वांना लाभ मिळू द्या. त्यातून आपल्याला पुण्याचा लाभ होईल, मला समाधानाचा लाभ होईल, मला उत्साह प्राप्त होईल. आणि हीच खरी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना श्रद्धांजली होईल. असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया.